मित्रांनो 2026चा पावसाळी पॅटर्न कसा राहील ही एक शक्यता व्यक्त करणार आहोत आणि विषय असा आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर सुरुवात करतोय। मित्रांनो यंदाचा उन्हाळा देखील ठीक ठाकच राहील असा रिपोर्ट निघलेला आहे, ज्यामध्ये लॉंग टर्म CFS अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये जसा डिसेंबर गेलाय आता हा चालू, तसाच जानेवारी जाईल ही शक्यता आहे। फरक एवढाच आहे की तापमानामध्ये पायऱ्या पायऱ्यांनी ही वाढ होत जाणार आहे। आता सध्या जी थंडी चालू आहे ती सुद्धा दिनांक 29 तारखेपासून हळूवारपणे कमी व्हायला सुरुवात होईल, पण थंडी सकाळच्या वेळेला मात्र हुडहुडी भरणारी ही कायम राहणार आहे। एकंदरीत 2 जानेवारी पर्यंत तरी किंवा 4 जानेवारी पर्यंत तरी राहील अशी शक्यता आहे, विभागानुसार वेगवेगळं। टॉपिक आहे जानेवारी 2026चा। या महिन्यामध्ये वातावरणामध्ये फारसे अवकाळी पावसाचे किंवा मोठ्या पावसाचे बदल नाहीत। यामध्ये किरकोळ ढगाळलेली परिस्थिती ही होत राहील। त्यामध्ये 7 जानेवारी एक तारीख डिक्लेअर होते आहे, 2 दिवस मागे पुढे, आणि त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो 26 जानेवारीच्या आसपास ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे, 3 दिवस मागे पुढे। तर हा असा जानेवारी महिना जाईल प्रत्येक महाराष्ट्राच्या विभागाला। थोडंफार ढगाळलेलं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल। विशेषतः त्याचा कल जो आहे उत्तर भारताकडे जास्त राहील या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये। शेवटच्या आठवड्याचा कल जो आहे तो कोकण किनारपट्टी, सातारा, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर आणि दक्षिण महाराष्ट्राचा देखील समावेश त्याच्यामध्ये राहणार आहे। मित्रांनो फेब्रुवारी महिना देखील एवढा काही घातकी नाहीये। सकाळच्या थंडीमध्ये आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये चांगली वाढ, दुपारच्या वातावरणाचा जो काही बदल आहे एक्झॅक्टली आता जसं मीडियम उन्हाची तीव्रता वगैरे होता येईल, कारण की ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये पहिला आठवडा आणि एकंदरीत तिसरा आठवडा खराब राहणार आहे। यामध्ये पावसाची शक्यता नॉर्मली पाहता किरकोळ हलक्या सरी किंवा कोकण किनारपट्टी सारख्या ठिकाणी, सांगली सातारा सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी बारीक शितोड्यांचा वर्षाव होण्याची शक्यता दाट आहे। त्यामध्ये तारीख समोर येते, एक तर 18 पासून 21 तारखेच्या दरम्यानची तारीख येणार आहे। 4 दिवसाचा फरक कोणत्याही तारखेदरम्यान राहू शकतो। मित्रांनो यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये तापमानाची लेवल जी आहे ही जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता ह्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा आणि या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आहे। आता बोलूयात मार्च आणि फेब्रुवारीमध्ये, हे थोडक्यात सांगतोय। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो पाऊस हा वादळी वाऱ्याचा राहण्याची भीती आहे, पण मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा गहू, हरभरा हे पिकं सुखरूप पार पडतील किंवा त्या टायमिंगला आपण ती तारीखही देऊयात। कच्चा माल काढण्याचं सजेशन तर आपण कोणाला करणारच नाहीये, पण त्यावेळेस ते काढण्याच्या तारखा देखील त्याच्या अगोदरच तुम्हाला देऊया, जेणेकरून तुमचं 8-15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये नियोजन लागून जातं। मग ह्या महिन्यामध्ये तारखा समोर कोणत्या येत आहेत एक्झॅक्टली जवळपास 11 तारीख ही मार्च महिन्यामध्ये वादळी वाऱ्याची, त्यामध्ये शक्यता नाशिक, सातारा, बीड, जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे येऊ शकते, पण पाऊस हा टिकाऊ नाहीये। 12% अशी टक्केवारी त्यामध्ये निघते। अधिक माहिती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह मी आता घेतलेला आहे। त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली की विशेषतः शेवटचा आठवडा, एकंदरीत तारीख निघते 26 किंवा 24, 4 दिवस मागे पुढे, तर ह्या तारखेदरम्यान वातावरण राज्यातलं वादळी वाऱ्याचं आणि पावसाचं राहू शकतो। विशेषतः प्रभाव गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सारख्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। पण हा ट्रॅक जो आहे, आता जिल्हे घेतलेत हे बदलू शकतात, त्याच्यामध्ये बरेचसे बदलणार आहेत। मग याच्यात समजून काय घ्यायचं आहे की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे वादळ वगैरे दरवर्षी जसे बनतात त्याची टक्केवारीमध्ये तफावत आहे। 2024 सारखी परिस्थिती एक्झॅक्टली उन्हाळ्याच्याही पॅटर्नची राहू शकते। त्यानंतर एप्रिल महिना गारपिटी सदृश परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही कमकुवत भागांमध्ये टक्केवारी मात्र 7% एवढी आहे, म्हणजे 1-2 गावांची शक्यता त्यामध्ये मॉडेलनुसार दिसते आहे। त्यावेळेस ज्या काही CFS मॉडेल कडनं ज्या काही जेट विंड किंवा अनेक बऱ्याचशा प्रकार WD ची शक्यता पाहता आणि लानिना न्यूट्रल कंडिशन मध्ये फेब्रुवारी मध्ये जातो आहे, त्याची तफावत पाहता त्या टायमिंग पर्यंत टेम्परेचर वाढेल आणि WD ची ऍक्टिव्हिटी राहू शकते अशी एप्रिल महिन्याची डिटेल आहे। मित्रांनो एवढ्या